तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एंजल वन या डीमॅट अकाउंटमध्ये आपण अकाउंट कसं ओपन करायचं आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, काही टर्म्स अँड कंडिशन तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे। पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब 100% करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। तर मित्रांनो, ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही तुमचं फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि 30 दिवसासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज लागणार नाही ट्रेडिंगवरती। ठीक आहे, तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता। तर मित्रांनो, अकाउंट ओपन करायच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट जवळ घ्यावे लागणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे। ज्या नावानं आधार कार्ड पॅन कार्ड आहे त्याच नावाचं बँकेचं पासबुकचा फोटो लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर FNO ॲक्टिवेशन करणार असाल म्हणजे फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणार असाल तर तुम्हाला त्याच बँकेचं 6 महिन्याचं स्टेटमेंट घ्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सिग्नेचरचा फोटो लागणार आहे आणि एक सेल्फी तुम्हाला क्लिक करायची आहे। मित्रांनो, या प्रोसेसमध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते 100% एका दिवसात ओपन होईल। आणि ज्या पण तुम्ही अकाउंट ओपनिंग करताना मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे देताय ते तुमचे स्वतःचे असणे गरजेचं आहे। तर चला बघूया आपण आपलं अकाउंट इथं एंजल वन मध्ये कसं ओपन करायचं आहे। मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक कराल तुम्हाला असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा OTP येईल मोबाईल नंबरवरती, तो OTP टाकायचा आहे। तर मी मोबाईल नंबर टाकून घेतो। मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे, आपल्या मोबाईल नंबरवरती OTP रिसीव्ह झाला आहे, तो इथं टाकलेला आहे मी। त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करतो मी, खाली बटन आहे त्याच्यावरती। नंतर पुढची नेक्स्ट प्रोसेस आहे, आपल्याला पुढचं नाव लिहायचं आहे, पूर्ण आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं लिहायचं आहे आणि खाली कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपला ईमेल आयडी लिंक करायचा आहे, तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो आहे तो बी लिंक करू शकता किंवा खाली मॅन्युअली टाकून कंटिन्यूवर मी क्लिक करतो। आपल्या ईमेल आयडीवरती एक OTP येईल, तो OTP मला आलेला आहे, मी तो OTP टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर खाली सबमिटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। पुढची प्रोसेस येईल, तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर व्यवस्थित टाका। त्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक केल्यानंतर आता डिजिलॉकर हे पेज ओपन होईल, याच्यामध्ये अलाव करायचं आहे आपल्याला, कारण आपण डिजिलॉकरवरून eKYC करणार आहे। त्यानंतर आपल्याला आधार कार्डचा पूर्ण नंबर टाकायचा आहे, डिजिलॉकरवरून हे सगळे डॉक्युमेंट आपले जाणार आहेत। इथं कॅप्चा जो आहे तो या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। डिजिलॉकरचं जे पिन नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे, जर माहीत नसेल तर फॉरगेट पिन करून तुम्ही फॉरगेट पण करू शकता। तर मी डिजिलॉकरचा पिन टाकत आहे, त्यानंतर कंटिन्यूला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डिजिलॉकरचे जे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते देण्यासाठी अलाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंट आपले कंपनीकडे जात आहेत, थोडा वेळ इथं वाट बघायची आहे। डॉक्युमेंट आपले कंपनीकडे सक्सेसफुली रिसीव्ह झालेले आहेत, वाट बघायची आहे थोडा वेळ, हे पेज रिडायरेक्ट होईल। बघू शकता नेक्स्ट पेज आलेला आहे। आपलं इथं बँकेचं अकाउंट जे आहे ते लिंक करायचं आहे, ज्या बँकेतून तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे आहे शेअर मार्केटला त्याच बँकेचा तुम्हाला अकाउंट नंबर द्यायचा आहे 2 वेळा आणि IFSC कोड पण तुम्हाला त्या बँकच्या पासबुकवरती जो आहे तोच टाकायचा आहे। ठीक आहे, IFSC कोड टाकलेला आहे। त्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करूया। त्यानंतर जो काय ॲप्लिकेशन परमिशन मागत आहे लोकेशनची त्याला अलाव करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फी काढायची आहे, त्यासाठी क्लिक सेल्फीवरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेऱ्याची परमिशन पण आपल्याला द्यायची आहे। परमिशन दिल्यानंतर सर्कल जो आहे तो गोलमध्ये आपल्याला फेस आपला घ्यायचा आहे, त्यानंतर हिरवा कलर येईल त्यावेळी आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे। फोटो आपण क्लिक केलेला आहे, व्हेरीफाय होत आहे तोपर्यंत वाट बघायची आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर खाली कन्फर्मला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला साइन युअर ॲप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला सिग्नेचर करायची आहे आपल्या डिस्प्लेवरतीच, जी पॅन कार्डवरती आहे तीच सिग्नेचर आपल्याला इथं करायची आहे। सिग्नेचर केल्यानंतर खाली आपल्याला सबमिटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जर तुम्ही फ्युचर ऑप्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट ॲक्टिवेट करणार असाल तर 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागेल, जे तुम्ही बँक लिंक केले आहे त्या बँकेचंच। पण मी इथं करणार नाही ॲक्टिवेट, तर डू इट लेटरवरती मी क्लिक करतो। त्यानंतर पुढचं ॲन्युअल इन्कमचं पेज येईल, इथं आपल्याला तुमचा इन्कम काय आहे तो सिलेक्ट करायचा आहे, कुठलाही ऑप्शन चूज करू शकता। नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, इथं मी बिझनेस सिलेक्ट करतो आणि खाली नेक्स्टवरती क्लिक करतो। त्यानंतर ॲडिशनल डिटेल आहे, आपल्या वडिलांचं नाव, जेंडर, लग्न झाले का नाही, मॅरिटल स्टेटस आणि फंड सेटलमेंट हे आपल्याला 90 दिवस आहे तशीच ठेवायची आहे। जर तुम्हाला 30 दिवसांमध्ये सेटलमेंट करायचे असेल तर करू शकता, मी 90 दिवस ठेवत आहे। त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यूचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। नॉमिनी आपल्याला ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता किंवा डू इट लेटरवरती पण क्लिक करू शकता। त्यानंतर पुढचा आपल्याला पेज येईल अकाउंट ओपनिंग फॉर्म प्रिव्ह्यूचा, इथं आपल्याला काही करायचं नाही, खाली प्रोसीड टू ई साइन लिहिलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तो पुन्हा एकदा इथं टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सेंड OTPचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय OTP लिहिला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता वी हॅव रिसिव्ड युअर डॉक्युमेंट आणि 3 वर्किंग डे म्हणजे 3 दिवसात आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते अप्रूव्ह होईल। त्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे एंजल वन। इथं आपल्याला हे ॲप्लिकेशन दिसेल, ते इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण अकाउंट ओपन केलं म्हटल्यावर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर आपण अकाउंट ओपनिंगसाठी वापरला होता तो मोबाईल नंबर टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशनच्या परमिशन मागत आहे, त्याला ग्रँट परमिशन करून परमिशन द्यायची आहे। OTP एक येईल, तो OTP आपल्याला पुन्हा एकदा टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर नेक्स्ट होईल आणि आता हे जे आहे ते आपण फिंगरप्रिंट लॉक करायचं असेल तर इनेबल करू शकता किंवा असंच क्लोज केलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला पिन सेट करायचं आहे, पिन सेट केलेला आहे। नेक्स्ट आपलं बघू शकता अकाउंट असं ओपन होईल। आता याच्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंटमध्ये फंड ॲड करून ट्रेडिंग स्टार्ट करू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते ओपन करू शकता आणि इथून पुढे ट्रेडिंग कसं करायचं आहे ते पण व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब करून 100% ठेवा आणि अकाउंट जर तुम्ही ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फ्री अकाउंट ओपनिंगची लिंक मी दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।